शिवाजी महाराज हे नौदल बाळगून होते ही इंग्रजांना माहीत आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांची ताकद ते ओळखून आहेत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांना असं माहीत आहे, म्हणजे ते एका पत्रात लिहितात की शिवाजी राजा मोगली सैन्य इतका आळशी कधी नसतो. शिवाजी महाराज कुठे कधी येऊन धडकतील याचा काहीच नेम नाही हे इंग्रजांना माहीत होतं. आणि इंग्रज एका पत्रात असं म्हणतात की आता अशी अफवा लोकांमध्ये पसरली आहे की शिवाजी महाराजांचं शरीर हे हवामय आहे आणि त्याला पंखही आहे असं लोक म्हणतात. आणि इंग्रजच म्हणतात की खरं असावं. हे जर खरं नसतं तर एकाच वेळी अनेक ठिकाणी जाणं यानं शक्य तरी कसं होतं. म्हणजे इंग्रज म्हणतात की ते आम्हाला आता खरं वाटायला लागलंय. लोक म्हणतात त्याला हरक्युलिसचं सामर्थ्य आहे, तर ते खरंच आहे असं आता वाटायला लागलं. म्हणून सुरत मुख्यालयातून यांना असं सांगण्यात आलं इथल्या मुंबईच्या इंग्रजांना की तुम्ही शिवाजी महाराजांच्या पाळतीवर राहा. बरोबर. म्हणजे आले की निसटता येईल अशा पद्धतीनं तुम्ही जे अलर्ट राहिलं पाहिजे. त्यामुळे शिवाजी महाराजांची भीती होतीच. सुरतला त्यांची वखार होती. शिवाजी महाराज सुरत येऊन धडकले. बरोबर. त्यामुळे ही भीती आणखी वाढली. नक्की. पुढं पुरंदरचा तह झाला. मग शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं. तिथं त्यांना कैदेत ठेवल्या गेलं. इंग्रजांना आनंद झाला घटल्याचा. इंग्रजांच्या पत्रात उल्लेख आहे की आपण मुक्त झालो असं ते म्हणतात. पण तोही आनंद टिकला नाही. महाराज सुटून आले. ते आल्यावर इंग्रज पुन्हा घाबरले. असंख्य पत्र आहेत इंग्रजांची की आता सुरतवर शिवाजी महाराज चालून येणार. म्हणजे एवढी त्यांना भीती आहे.